जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही पुण्यातील शनिवार पेठेत असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या उपासना केंद्रात गेलो होतो. तिथे जाऊन आम्ही त्यांचं दर्शन घेतलं. अ, हे पुण्यातलं एक बऱ्यापैकी जुनं असं वाड्यात हे एक उपासना केंद्र आहे. श्री ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र, पुणे, शनिवार पेठ. जे कोणी पुण्यात असतील ते इथे येऊन जप करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी एक खूप छान जागा आहे. ते बसण्यासाठी खूप छान सोय आहे. औदुंबराचं एक झाड आहे, तिथे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. त्यांचं पण इथे दर्शन होऊ शकतं. बसायला खूप छान जागा आहे. जपमाळ घेऊन तिथे शांतपणे जप करता येतो. बऱ्यापैकी पाऊस पडत होता, तरी आम्ही उत्साहाने तिथे गेलो. छानपैकी तिथे दर्शन झालं. सध्या तिथे 14 कोटी जपमाळ करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यापैकी 4 कोटी जप झालेले आहेत. बाकीचे दिसत आहेत भक्तगण जपमाळ करत आहेत. आतमध्ये गेल्यावर शांतता ठेवून आम्हाला आज जायचं होतं. खूप छान गोंदवलेकर महाराजांची मूर्ती, त्यांचा फोटो, खूप छान पूजा केली होती. एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण. श्रीरामाची चा फोटो, असं सगळं असताना आम्हाला प्रसाद दिला. आम्ही प्रसाद ग्रहण केला आणि खूप छान असं शेजारीच स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो पण होता. त्यांची मूर्ती पण आहे आणि पादुका पण आहेत. त्यांचंही आम्हाला दर्शन झालं. तर हे एक छान ठिकाण आहे. पुण्यातील जे कोणी भक्तगण आहेत, गोंदवलेकर महाराजांचा त्यांना जप करायचा आहे, ध्यान करायचं आहे, ते इथे एक छान उपासना केंद्र आहे. स्वामी समर्थ महाराजांचे पण भक्त इथे येऊन या उपासना केंद्रात जप करू शकतात, नामस्मरण करू शकतात. असं एक खूप छान ठिकाण आहे. नदीकाठापासून अगदी जवळच हे उपासना केंद्र आहे. श्री स्वामी समर्थ दरबार. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, त्यांची मूर्ती आणि काही भक्त तिथे जप करत असताना दिसत आहेत. श्रीरामाचं मंदिर, गोंदवलेकर महाराजांचं मंदिर म्हटल्यावर तिथे हनुमान हे असायलाच पाहिजे. म्हणून शेवटी हनुमानाची मूर्ती पण दिसते आहे. आम्ही त्यांचं दर्शन घेतलं.